पैसे सासरे बुवांकडे मागा. अरे हे ठिकाणावर आहे का तुझं? हो. अरे मी जर त्यांच्याकडे पैसे मागितले तर त्यांच्या नजरेत माझी उरली सुरली किंमत सुद्धा जाणार नाही का? एवढं सगळं होऊन त्यांनी मला घरात तरी ठेवलंय. सुनील चव्हाण प्रकरण कळलं ना, बॅग भरून माहेरी पाठवतील मला कायमसाठी. काय करणार आहात तुम्ही आता? नाही म्हणजे पैसे दिले नाहीत तर तो सुनील फुकटात वृंदाला परवाना द्यायचा आणि तुमचं बिंगही फोडायचं. मग विसरून जा. प्रसाद परत घरी येण्याचं विसरून जायचं. कंप्लीट. आणि ना धरून अशी एक ते काय नाही, बघते काय करायचं ते. तू नाट्या लावू नको रे. अहो अहो ऐका ना, काय? माझी ही चेन तुटली आहे. उद्या मला माझ्या मैत्रिणीच्या बहिणीच्या लग्नाला जायचंय. बरं मग आता काय हे मंगळसूत्रच घालून जाऊ का? माझं एक काम करा ना, एवढी चेन रिपेअर करून आणा ना प्लीज. उगाचच माझ्या पाठीमागे यांना कटकट लावू नकोस, कळलं? काय हो, मी तुम्हाला काही सांगितलं तरी तुम्हाला कटकटच वाटते. मी जाणार नाही. बघ ना गाई, यांचं नाही असंच असतं. एकतर कधी हौसेने मला एक दागिना सुद्धा केला नाही. किमान बाबांनी केलेले दागिने रिपेअर करून आणलं सुद्धा यांना होत नाही. तुला जर का दागिन्यांची एवढीच हौस असेल तर आईकडे माग. किती छान आयडिया ना. नाहीतरी आईच्या दोन्ही सुना आईला सोडून गेल्यात तर ते दागिने कोण वापरणार? आगून तर बघ. आई आई मला तुझे दागिने देशील वापरायला? अजिबात नाही. माझ्या दागिन्यांकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही, सांगून ठेवत्या. अगं पण एका दिवसासाठीच माग. 1 मिनिट साठी सुद्धा नाही. नाही म्हणजे नाही. डोकं खायचं नाही माझं. चल जा इथून. तू ना अशीच आहे. ती वृंदा असती ना, तिने नक्की मला दागिने दिले असते. अगं आता सापडायचं पण नाही. अहो अहो सासूबाई काय करता तुम्ही? प्रसादचे कपडे का फेकताय? कपडे जरा. अहो काय चाललंय? अरे तू जेव्हा तिजोरी उघडली होतीस यांची, तेव्हा ह्यांनी सगळे दागिने वृंदाला परत दिले होते की नाही? मग तिने ह्या कपाटातच ठेवले असणार रे कुठेतरी. कळत नाही कुठे ठेवलेत, काय ठेवलेत, काही कळतच नाहीये. नाहीतर असं केलं नसेल ना? काय? मध्ये कपडे न्यायला आली तेव्हा बरोबर घेऊन तर गेली नसेल ना रे? तिचा काय भरोसा? आगाऊ कार्टी आहे ती, काय सांगता येत नाही बाबा. नाही मी म्हणतो की वृंदाचे दागिने तुम्हाला कशाला हवेत? अच्छा, ते सुवर्णाला देण्यासाठी. सुवर्णाला नाही रे, सुनील चव्हाणला. पण हे दागिने आपले नाहीयेत. आपल्या नाही तर मग कोणाचे आहेत? आपल्या घरातले आहेत ना, जे आपलेच झाले ते. सुनील चव्हाण दागिने नाही घेणार, तो रोख रक्कम. तुला कळतं ते मला, बावळट. 2-2.5 तोळ्याचा तरी असेल, म्हणजे बाजार भावाप्रमाणे 60-70 हजार नक्की. वीक. अहो पण सासूबाई, उद्या प्रसादला कळलं तर तो तुमचं नाव कायमचं टाकेल. पण सासूबाई, सुनील चव्हाणनी धमकी दिली ना, वृंदाची शिकवणी परत सुरू झाली तर ती कमावती होईल आणि प्रसाद आपल्याला कायमचा दुरावेल, नाही का? त्यासाठी हा दागिना विकावाच लागेल. हो, पण हा दागिना विकण्यात एक रिस्क आहे सासूबाई.
कसं आहे की प्रसादला समजा उद्या कळलं की तुम्ही वृंदाचे दागिने चोरून विकले, तर तो तुमचं नाव काय नातही टाकेल. रे मला ना त्याचीच भीती वाटते. पण मग सुनील चव्हाणचं काय? नाही, त्याचं तोंड शिवायलाच लागणार नाही का आपल्याला? त्याच्यामुळे दागिना विकावाच लागणार. काय प्रसाद घरी आला ना की तुम्ही त्याला कन्व्हिन्स करू शकाल नाही का? समजावू शकाल नाही का त्याला? प्रसाद घरी येणं फार महत्वाचं आहे. माझा प्रसाद येणार परत. आणि आता सुनील चव्हाण महत्वाचा आहे. हो हो. त्याशिवाय प्रसाद घरी कसा येणार? माझा प्रसाद येणार परत. तुम्हीच विका. माझा प्रसाद येणार आहे घरी. तुमचं ऐकणार होतो. प्रसाद घरी यायला हवा. माझा प्रसाद घरी येणार तो. हो 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 हो. अगो एखाद्याचं सुखच बघवणार नाही लोकांका, ताच काय ता खरा. पण कष्ट करणाऱ्या मनुष्याच्या मागे परमेश्वर उभं राहता. मग तुम्ही किती काळजी करतस? सगळं काही ठीक होताला बघ. काकू, आम्ही कधीही कोणालाही त्रास दिलाय का किंवा कोणाचंही वाईट चिंतलंय का आम्ही? मग या सगळ्या गोष्टी आमच्याच मागावर का लागल्या आहेत? अगो तो परमेश्वर हा ना तर परीक्षा बघता आपली, की आपण संकटात घाबरून पळ काढता की धीरान त्याका सामोरा जातात. काकू, संकटांपासून नाही घाबरत आहे, पण आम्हाला हे घर लवकरात लवकर सोडायचं. आम्ही त्याच दृष्टीने प्रयत्न करत होतो. अगो या तुझ्या बापसाचं घर असा ना, मग तू कित्याक सोडतस? मी भाऊजींनी सांगितलं हा का तुका की दुसरीकडे रवाक जा म्हणान? हा नाही, ते तसं काही नाही म्हणाले, पण आम्ही घर सोडून वेगळं राहतोय हे त्यांना नाही पटत. शिवाय काकू, ह्या घरावर माझ्यापेक्षा चंदनाताईचा जास्त हक्क आहे. आणि कसं आहे ना काकू, हिच्या आईबाबांनी जरी ठरवलं की अलिबागहून इकडे यायचं आणि राहायचं तरी ते शक्य नाही होणार, कारण आम्ही दोघं राहतोय ना. शिवाय हे घर जर भाड्याने दिलं असतं तर त्यांना थोडे पैसे मिळाले असते, साईड इन्कम चालू झालं असतं, आणि आम्ही पैसे दिलेले त्यांना नाही आवडणार. का बाकी खरा. मग तुमचा विचार काय हा? हो काकू, तेच तर कळत नाहीये ना. जवळ 4 पैसे असते तर निदान दुसरं घर घेण्याचा विचार तरी केला असता. पण आता माझं काम चालू झालं असतं, हिच्या शिकवण्या चालू झाल्या असत्या. कसलं काय, साधं डिपॉझिट भरण्या इतकेही पैसे जमणार नाहीत आमचे. अरे हल्ली डिपॉझिट तरी काय कमी असा काय? 50,000च्या खाली बोलूचाच नाही. अगो आम्ही हैसर इलो ना तेव्हा फक्त 10,000 होता डिपॉझिट, पण तेवढा देऊ पण आमच्याकडे नव्हता गो. मग अगो माझ्या औषधी दिलेले दागिने होते ना, तेच घाण टाकले. मी पुढे केला डिपॉझिट, मागसून तुझ्या काकान सोडून आणलेत. काकू, तुम्ही तुमचं स्त्रीधन गहाण टाकलं? अगो पण संसार आपलोच असा ना वृंदे. अगो डोक्यावर छप्पर नाही हा, तर अंगात दागिने मिरवून तरी काय उपयोग हा? संसाराचा या असाच असता. बाईन संसार आपलो मानलो ना की सुखान होता बघ संसार. म्हणून सांगते तुका, कित्याक काळजी करतस? मी तर म्हणते तुम्ही दोघांनी पैसे जमवले ना की हायसून बाहेर पडलात की चांगला घर मिळतला तुमका. कित्याक काळजी करूची? आणि आम्ही असाच ना, तुमका काय लागला तर मका सांग, मी करून देते तुमका. जे काय लागतला तर मका सांग. आहो, तुम्ही माझी चेन रिपेअर करून आणली. सुवर्णा, त्या टीसभर चेनचं काय घेऊन बसलेस? अगं मी त्याच्याही पुढे जाऊन विचार करतोय. थिंक बिग. म्हणजे तुम्ही माझी चेन मोडून माझ्यासाठी नवीन हार बनवणार? डोंबल माझ, तुला काय माझं फक्त नुकसान झालेलंच बघायला आवडतं का ग? म्हणजे तुम्ही माझी चेन रिपेअर करून नाही आणली? काय सर, चेन जरा गप्पा बस ना बाई.
त्यापेक्षा एक काम कर, आईकडे जा, दागिन्यांचा डबा माग. तुझ्या आईला डबोलं सापडलं. काय सांगता? कधी सापडलं? केव्हा सापडलं? तुझ्या आईला गुप्तधन सापडलं की काय? सुवर्णा, तू अक्कल कुठे घाण ठेवून आलीस का ग? का डोक्यावर पडलीस? उद्या ते कुठे जायचं ना तुला लग्नाला, त्यासाठी आईकडे दागिन्यांचा डबा माग. कळलं? खजिन्यातले दागिने आहेत. त्याचं पुढे काय करायचं ते मी बघतो. तू फक्त आईकडे जाऊन डबा मागायचा. हं? प्रसाद, अरे किती काळजी करणार आहेस? काळजी नको करू तर काय करू वृंदा? किती किती अजूनही किती दिवस आपल्याला हे सगळं सहन करायला लागणार आहे? जरा कुठे सुख आपल्यापर्यंत येत आहे म्हणेपर्यंत ते निसटून चालत. पण म्हणून लगेच असं खचून जायचं नसतं. आपण प्रत्येक नवीन दिवसाची नव्या उमेदीने स्वागत करायची तयारी ठेवायची प्रसाद. अगं तेच तर करतोय ना आपण तेच तर करतोय वृंदा. पैन साठवतोय आपल्या नवीन छपरासाठी. पण आधी काही लागत नाही, समोर येत आहेत त्या फक्त अडचणी. सांग मला आता वृंदा, आज आपल्याला एवढे ऍडव्हान्स मध्ये पैसे मिळाले होते, ते आपल्याला त्या सुनील चव्हाणच्या घशात घालायला लागले. अरे पण तू किती चिडचिड करतोय? जरा शांत हो जरा प्रसाद. आणि तू जर शांतपणे ऐकून घेणार असशील तर मला तुला काहीतरी सांगायचंय. आपल्याला हे घर, बाबांचं घर सोडून लवकरात लवकर जायचंय, बरोबर? मग त्याच्यासाठी पैशाची सोय झाली असं समज. काय? अरे म्हणजे माझ्या डोक्यात फक्त एक कल्पना आली आणि तुला पटत असेल तर आपण तो एक मार्ग वापरू शकतो. कसला मार्ग? प्रसाद, माझे दागिने. अरे लग्नात 7-8 तोळ्याचे तरी दागिने घेतले होते मला बाबांनी. म्हणजे तू तुझे दागिने विकायचं म्हणतीयस? वृंदा तुला कळते तू काय म्हणतीयस? काय डोक्यात चाललंय? कळतंय तुला? तुला तुझे दागिने विकायचे? अरे नाही, विकायचं नाही म्हणते मी प्रसाद. मग काय? मी फक्त गहाण ठेवायचं म्हणते. ही बांगडी उद्याच्या उद्या सोनाराकडे नेऊन विकून टाकायची. 60-70 हजार आरामात येतील असं म्हणालाय लक्ष्मीकांत.